मागील व्हिडिओमध्ये आपण किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ किंवा किर्चॉफ्स सेकंड लॉ और किर्चॉफ्स लूप थेरम असे अभ्यासलेले आहे. आता पेज नंबर 6 हा एक पॉईंट आहे. रेजिस्टन्स ऑफ ए मटेरियल चेंजेस ड्यू टू द फॅक्टर्स सच ॲज. तर रेजिस्टर्सचा खालील बाबींसंबंधित आहे. तर याच्यावर खालील गोष्टींवर डिपेंड आहे किंवा अवलंबून आहे. नंबर 1 टेम्परेचर, नंबर 2 स्ट्रेन, नंबर 3 ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता, नंबर 4 डिस्प्लेसमेंट आणि 5 लिक्विड लेवल. तर या 5 गोष्टींवर रेजिस्टन्स कोणत्याही मटेरियलचा अवलंबून असतो किंवा त्यानुसार चेंज होतो. क्वेश्चन नंबर 3 डिराईव्ह द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ व्हीटस्टोन्स ब्रिज और व्हीटस्टोन्स नेटवर्क or obtain the balancing condition in case of a Wheatstone's network. To measure the values of unknown resistances, the Wheatstone bridge or Wheatstone's network was developed. तर आता आपल्याला अननोन रेजिस्टन्स काढायचं आहे व्हीटस्टोनच्या ब्रिजच्या सहाय्याने किंवा नेटवर्कच्या सहाय्याने. तरी आता याच्यासाठी डायग्राम दिलेले आहे. फिगर 1 व्हीटस्टोन्स ब्रिज और व्हीटस्टोन नेटवर्क. तर अशा प्रकारे याच्यामध्ये 4 रेजिस्टन्सेस आहेत V, Q, R आणि S. तर हे करंट व्हॅल्यू आहे I1, I2. इथं IG व्हॅल्यू आहे कारण सेंटरला गॅल्व्हॅनोमीटर जोडलेला आहे आणि हा पॅरलेलोग्राम आहे ABCD. हा करंट I, इथं इप्सलॉम किंवा E ही जी व्हॅल्यू आहे सेल जोडलेला आहे. की हा करंट I आणि सेंटरला गॅल्व्हॅनोमीटर I. करंट थ्रू गॅल्व्हॅनोमीटर इज रिप्रेझेंटेड बाय IG. हा करंट आहे I1, हा I2. इथं I1 मायनस IG आणि I2 प्लस IG. तर इथं आपण नोटेशन प्लस मायनस दाखवता येईल सेलच्या थ्रू. पेज नंबर 7 आता आपण डायग्राममध्ये कोणती रचना केलेली आहे किंवा कन्स्ट्रक्शन पाहूया. 4 resistances P, Q, R and S are connected to form a quadrilateral ABCD as shown in figure. Quadrilateral म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप असतात. A battery of EMF E, a key connected between की दाखवलेली आहे ती K आहे. K connected between points A and C such that point A is higher potential than potential C. तर पोटेन्शियल ए पॉईंटला असणारं पोटेन्शियल हे सीपेक्षा जास्त आहे. ए गॅल्व्हॅनोमीटर ऑफ इंटरनल रेजिस्टन्स G इज कनेक्टेड बिटवीन पॉईंट्स B अँड D. तर सेंटरला B आणि पॉईंटच्या मध्ये गॅल्व्हॅनोमीटर G हा जोडलेला आहे. वेन की इज क्लोज्ड करंट I फ्लोज थ्रू सर्किट. इट डिवाइड्स into I1 and I2 at point A. I1 is current through P and I2 is current through S. Let IG current flowing through galvanometer. I minus IG is current flowing through Q and I plus IG current through R. From figure I is equal to I1 plus I2 equation 1. Consider the loop ABDA applying Kirchhoff's voltage law in the clockwise direction in this loop. तर ABDA हा लूप पहिल्यांदा कन्सिडर केलेला आहे. तर इथे पहा ABD आणि A. तर इथे I1 इंटू P याच दिशेनं आपल्याला जायचं आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण इक्वेशन घ्यायचं आहे. याच दिशेनं गेल्यामुळं साईन कन्व्हेन्शन पहिलं वापरलं असता मायनस I1 इंटू P रेजिस्टन्सनं मल्टिप्लाय करायचं I इंटू R. I इंटू R V इज इक्वल टू I इंटू R. ओहम्स लॉ वापरायचं आहे. मायनस I1 P मायनस I1 इंटू G प्लस आता इथून या साईडला जायचं आहे. या दिशेनं करंट व्हॅल्यू आहे म्हणजे उलट्या साईडनं आहे. आपल्याकडे करंट येतो आहे म्हणून प्लस I2 इंटू S आणि परत ए पॉईंटला पोचलो इज इक्वल टू 0. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन मिळेल. इक्वेशन 2. नाव कन्सिडर लूप BCDB applying Kirchhoff's voltage law in clockwise direction to this loop. आता इथं आपण BCDB हा दुसरा लूप वापरायचा आहे. BCD आणि B. तर याच दिशेनं करंट आहे म्हणून मायनस ब्रॅकेटच्या बाहेर कंसात
I1 मायनस IG इंटू कंसाच्या बाहेर Q प्लस, आता सी पॉईंटपर्यंत आलो, याच दिशेनं करंट आपल्या दिशेने येतो म्हणून प्लस व्हॅल्यू घ्यायची आहे, I2 प्लस IG ब्रॅकेटमध्ये घालायचं आहे इंटू R हा रेजिस्टन्स, प्लस हा करंट व्हॅल्यू आपल्याकडे येतो म्हणून प्लस घ्यायचं आहे I2 इंटू, आता इथं घ्यायचं आहे G आणि नंतर पॉईंटला आपण B पोचतो आहे म्हणून अशा प्रकारे हे इक्वेशन येईल इज इक्वल टू 0, इक्वेशन 3. पान नंबर 8. From these three equations, equation 1, 2 and equation 3, we can find the current flowing through any branch of circuit. When the current flowing through galvanometer is 0, a special case occurs. आता गॅल्व्हॅनोमीटरमधील जर करंट व्हॅल्यू 0 घेतली असता काय होईल तर इन धिस केस द ब्रिज इज सेड टू बी बॅलन्स्ड. हे जे विटस्टोन ब्रिज आहे त्याला बॅलन्स्ड असं म्हणता येईल. Condition for the balance is Ig is equal to 0. This balancing condition is obtained by adjusting value of P, Q, R and S. Putting Ig is equal to 0 in equation 2 and equation 3, we get minus I1 into P plus I2S is equal to 0. Therefore, I1P is equal to I2S, equation 4. Therefore, I1 into Q plus I2 into R is equal to 0. Therefore, I1 dot Q is equal to I2 इंटू R, इक्वेशन 5. तर असे हे 2, 4 आणि 5 इक्वेशन मिळालेले. डिवायडिंग इक्वेशन 4 बाय इक्वेशन 5, I1 इंटू P डिवायडेड बाय I1 इंटू Q इज इक्वल टू, तर या इक्वेशन जे 4 आहे त्याला 5 या इक्वेशनने डिवाइड केलेलं आहे इज इक्वल टू I2 इंटू S डिवायडेड बाय I2 इंटू R. तर I1 अँड I1 गेट्स कॅन्सल्ड, I2 and I2 gets cancelled. Therefore, P upon Q is equal to S upon R, equation 6. This is the balancing condition for Wheatstone's bridge or Wheatstone network. तर अशा प्रकारे आपण बॅलन्सिंग कंडिशन Wheatstone ब्रिजची किंवा Wheatstone नेटवर्कची प्राप्त केली आहे.